र.भा. माडखोळकर महाविद्यालयात अर्थभान भित्तीपत्रकाचे उद्घाटन, अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम, नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। र.भा. माडखोळकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं अर्धभान या भित्तीपत्रकाचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर S.D. गोरल यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमात अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर गोरल यांनी भित्तीपत्रकाच्या उपयुक्ततेवर भाष्य करताना सांगितलं की भित्तीपत्रक हे विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणारं, अभिव्यक्तीला वाव देणारं आणि ज्ञानार्जनाला प्रेरणा देणारं प्रभावी साधन आहे। अर्थशास्त्र हा व्यावहारिक विषय प्रत्यक्ष जीवनाशी जोडून अभ्यासला तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉक्टर S.S. सावंत यांनी केलं। त्यांनी भित्तीपत्रकाची उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगितलं की यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जाण आणि सामाजिक भान विकसित होईल। लेखन कला, कविता, कार्टून यासारख्या माध्यमातून विद्यार्थी अभ्यासाबरोबर सामाजिक समस्यांवर चिंतन करण्यास प्रवृत्त होतील। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक V.K. गावडे यांनी केलं, तर आभार डॉक्टर A.Y. जाधव यांनी मानले। सन 2025-26 साठी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून स्नेहल कांबळे अध्यक्ष, निलिमा गावडे उपाध्यक्ष आणि भास्कर वाके सचिव म्हणून निवडले गेले। पूजा निकम, तनुजा झेंडे, पूजा पेडणेकर, ऋतुजा पाटील आणि निकिता गावडे या सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत। या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।